हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बद्दल समजून घेणार आहोत. सर्वात आधी बघूया ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय. ग्रॅव्हिटी एक असा अदृश्य फोर्स आहे जे प्रत्येक वस्तूला पृथ्वीच्या केंद्राकडे ओढते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त पृथ्वीच नाही, संपूर्ण विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. तुमची खुर्ची, तुमचा फोन, अगदी तुम्ही सुद्धा सगळे एकमेकांना थोडं थोडं आकर्षित करतात. फक्त लहान वस्तूंच्या बाबतीत हा फोर्स इतका कमी असतो की आपल्याला जाणवत नाही. आता भेटूया त्या सायंटिस्टला ज्याने हे रहस्य उलगडलं, सर इसॅक न्यूटन. गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल. एकदा न्यूटन झाडाखाली बसले होते आणि त्यांनी पाहिलं की झाडावरून एक सफरचंद खाली पडलं. त्याने विचार केला, जर सफरचंदला पृथ्वी खाली ओढत असेल तर काय हेच फोर्स चंद्राला सुद्धा पृथ्वीभोवती फिरवत असेल का? आणि या विचारातून जन्म झाला द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. आता पाहूया हा लॉ नेमकं काय सांगतो. न्यूटन म्हणाले, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. जितकं मास जास्त तितकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त, आणि जितकं डिस्टन्स जास्त तितकं फोर्स कमी. सोप्या भाषेत सांगायचं तर मोर मास बरोबर मोर अट्रॅक्शन आणि मोर डिस्टन्स बरोबर लेस अट्रॅक्शन. न्यूटनने हे लॉ एका सोप्या फॉर्म्युलाने मांडलं. F बरोबर कॅपिटल G मल्टिप्लाय बाय M1 × M2 अँड होल टर्म डिवायडेड बाय R². इथे F म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, M1 आणि M2 म्हणजे दोन वस्तूंचे मासेस आहेत, आणि R म्हणजे त्यांच्या सेंटर्समधील डिस्टन्स आहे, आणि कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जे की एक फिक्स्ड व्हॅल्यू आहे. पण फॉर्म्युलापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्याचा अर्थ. या संपूर्ण विश्वात प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला ओढते, कितीही दूर असली तरी. आता पाहूया हा लॉ आपल्या आजूबाजूला कसा काम करतो. पृथ्वी चंद्राला अट्रॅक्ट करते म्हणून चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, आणि सूर्य पृथ्वीला अट्रॅक्ट करतो म्हणून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि हाच फोर्स सर्व प्लॅनेट्सला त्यांच्या ऑर्बिट्समध्ये धरून ठेवतो. आता प्रश्न येतो, जर प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करते, तर मग पेन्सिल आणि पुस्तक सुद्धा एकमेकांना ओढतात का? हा, ओढतात, पण त्यांचा मास खूप लहान असल्यामुळे त्यांची ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी असते, म्हणून आपल्याला ती जाणवत नाही. आता अजून एक मजेशीर गोष्ट आहे. पृथ्वीची ग्रॅव्हिटी आपल्याला वेट देते. जर ग्रॅव्हिटी नसती तर आपण सगळे वेटलेस असतो, जसे की ॲस्ट्रोनॉट स्पेसमध्ये असतात. म्हणूनच चंद्रावर वस्तूचं वेट कमी असतं, कारण तिथली ग्रॅव्हिटी पृथ्वीपेक्षा खूपच कमी आहे. चला तर मग पटकन रिवाइज करूया. ग्रॅव्हिटी एक युनिव्हर्सल फोर्स आहे जे की सर्व वस्तूंवर काम करते. तिचं स्ट्रेंथ मास आणि डिस्टन्सवर अवलंबून असतं. हेच फोर्स प्लॅनेट्सला त्यांच्या ऑर्बिट्समध्ये ठेवते, आपल्याला वेट देते आणि वस्तू खाली पडायला कारणीभूत ठरते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे, जसे की फ्रिक्शन, फोर्स ऑफ मोशन की केपलर्स लॉ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.